नमस्कार बालमित्रांनो, आज आपण खेळू करू शिकू या पुस्तकातील कार्यानुभव अंतर्गत फळ प्रक्रिया 1.3 हा भाग आपण बघणार आहोत. आता आपण अनेक प्रकारचे अन्नांचं सेवन करत असतो, कारण का आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी, आपल्याला वेगवेगळे जीवनसत्व मिळण्यासाठी आपण नेहमीच अन्नाचा वापर करत असतो. त्याचबरोबर आपण फळेसुद्धा खात असतो. तर आता तुम्हाला वेगवेगळी फळं माहिती असतात. विविध ऋतुमानानुसार वेगवेगळी फळं ही येत असतात, होय की नाही? आणि ऋतुमानानुसार जी फळं असतात ती आपण खाल्ली पाहिजे. आता ही फळं असतात, तुम्हाला माहिती आहे, फूल, आणि फुलापासून काय तयार होतं? फळ तयार होतं. तर असं हे फळ अतिशय, आणि फळामध्ये अनेक प्रकारचे काय असतात? कॅल्शियम असतात, विटॅमिन्स असतात. त्यामुळे ते फळ आपण खाल्ले पाहिजे. आता बघा, इथे तुम्हाला ही परडी दाखवलेली आहे, आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणकोणती फळं दिसत आहेत? अननस, द्राक्ष, केळी, त्याच्यानंतर अजून काय दिसत आहे? ऑरेंज, पेरू. तर अशी विविध फळं तुम्हाला दिसत आहेत. आता ही फळं आणि या फळांची चव, ही फळं सुरुवातीला कशी असतात आणि नंतर त्याच्यामध्ये काय बदल होत जातो, हे आपल्याला या फळ प्रक्रिया अंतर्गत पाहायचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक फळाची चव बघाल तर ती काय असते? वेगळी असते. कच्ची फळं असतात त्याची चव वेगळी असते, आणि पिकलेली फळं असतात त्याची चव काय असते? वेगवेगळी असते. आणि प्रत्येक कमीत कमी रोज आपण आपल्या आहारामध्ये कोणत्या तरी एका फळाचं सेवन केलं पाहिजे. तर चला आता आपण वेगवेगळ्या फळांचे चित्र पाहून त्याची माहिती घेऊया. आता बघा, ही काय आहेत? वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. हा बघा, हा काय आहे? कोणतं फळ आहे हे? ॲपल, बनाना. ॲपल आहे की मँगो आहे हा? नाही. काय सांगितलं? ॲपल आहे का? हे नाही. हे काय आहे? कैरी आहे की नाही? आणि कैरीचा नंतर काय तयार झालेला? आंबा झालेला आहे. अगोदर कैरी आणि नंतर काय झाला? आंबा. त्याच्यानंतर दुसरं फळ काय आहे? केळं आहे. पण केळी कशी आहेत? कच्ची आहेत, आणि नंतर ती पिकलेली आहे. त्यानंतर टोमॅटो कसे आहेत? कच्चे, आणि नंतर ते पिकलेले आहेत. आता प्रत्येकाची चवसुद्धा काय आहे? वेगळी आहे. आता अगोदरचं चित्र आपण पाहूया. याच्यामध्ये बघा तुम्हाला काय सांगितलेलं आहे? फळांची चव सांगा. आता चिंच खाल्ले का तुम्ही? खाल्ली चिंच? हो. त्याची चव कशी आहे? आंबट. बरोबर, त्याची चव कशी आहे? आंबट. आता हे केळं कसं आहे? पिकलेलं. त्याची चव कशी आहे? गोड. कशी आहे? गोड. आता पुढचं चित्र काय आहे बरं? कैरी. तोंडाला पाणी सुटलं का? हो. कैरी कशी असते? आंबट. कशी असते? आंबट. उन्हाळ्यामध्ये कैरी येते की नाही? आणि कैरी ही आपण मस्तपैकी मीठ किंवा तिखट लावून खातो, त्यामुळे आपल्याला ती छान वाटते. केळी कशी असतात? गोड असतात. केळं हे असं फळ आहे की ते ऑल सीझनमध्ये केळं उपलब्ध असतं आणि स्वस्त असतं, त्यामुळे ते आपण रोजसुद्धा खाऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचं फळ बघा बरं कोणतं आहे? काय आहे? डाळिंब. काय आहे? डाळिंब. आणि डाळिंबच्या आतमधलं जे दाणे असतात ते कसे असतात? लाल असतात. ते पण खूप छान लागतात. ते पण कसे असतात? गोड आंबट असतात की नाही? त्यानंतर काय आहे? अननस. आवडतं का अननस? हो. कसं असतं? खायला कसं असतं? गोड असतं, आणि थोडंसं त्याच्यामध्ये आंबटपणा असतं. त्याच्यानंतर ॲपल म्हणजे सफरचंद. हे सुद्धा कसं असतं? गोड असतं की नाही? आणि एक ॲपल खाल्लं की खूप काही आपल्याला त्याच्यातून अनेक प्रकारचे काय मिळत असते? शक्ती मिळत असते. म्हणून
म्हणतात ॲपल रोज खायचा. ॲपल खाल्लं की आपण सुद्धा ॲपलसारखे होतो असं म्हणतात आहे की नाही. आणि ॲपल एक खायचं असतं. तर ही अशी वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत आणि त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आहेत. तर आता आपण पुन्हा अभ्यास करूया अनेक फळांचा. आता हे काय आहे बरं? कशाचं चित्र आहे? अननस. बरोबर. हे कसं आहे? अननसचं चित्र. अननस कसं लागतं? गोड लागतं. कसं लागतं? गोड. लागतं. त्याच्यानंतर दुसरं आपण चित्र बघू. ही काय आहे? द्राक्षे. कुठे पिकतात जास्त? नाशिकची द्राक्षे. आणि ही पण खायला कशी असतात? गोड असतात. द्राक्षांचे 2 प्रकार असतात. एक हिरवी द्राक्ष आणि काळी द्राक्ष. आणि याच्यापासूनच काय बनतात? मनुके तयार होतात. आणि गोडसुद्धा असतात, कधीकधी आंबटसुद्धा द्राक्ष असतात. त्याच्यानंतर हे काय आहे? केळी. आणि ही तर सगळ्यांना आवडतात नाही का. आणि केळी कशी असतात? गोड असतात. कच्ची केळी असतील तर ती कशी लागतील? तुरट लागतील. पण पहिले सुरुवातीला केळं कसं असतं? कच्चं असतं की नाही. तेव्हा ते खाल्लंस ते कसं लागतं? तुरट लागतं. पण जर का तुम्ही पिकल्यावर खाल्लात तर त्याची चव कशी लागणार आहे? गोड लागणार आहे. आणि प्रत्येक सीझनमध्ये तुम्हाला केळं हे मिळतं आणि स्वस्तसुद्धा असतात. त्यामुळे आपण ते खाऊ शकतो. आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात केळ्यामध्ये असतं. त्यामुळे ते आहारामध्ये त्याचं सेवन करायचं. पेरू कसा असतो? थोडाफार आंबट, किंचित आणि गोड नाही का. कच्चा पेरू खाल्ला तर थोडासा कसा लागेल? तुरट लागेल. आणि पेरू पिकल्यावर खाल्ल्यावर त्याची चव कशी लागते? गोड लागते आणि छान लागते. आंबा. हा काय आहे? आंबा. फळांचा राजा कोण? आंबा. आणि आंबा हा कसा आहे? पिकलेला आहे. पण सुरुवातीलाचा पिकलेला असतो का? नाही. सुरुवातीला कसा असतो तो? कच्चा असतो. आणि मग हळूहळू तो काय होत जातो? पिकत जातो. सुरुवातीला हिरवा असतो आणि नंतर तो पिवळा केशरी रंगाचा होत जातो. असा हा आंबा. उन्हाळ्यामध्ये फळ. सफरचंद. आणि हे काय आहे? याचा रंग कसा आहे? लाल आहे. खायला याची चव कशी आहे? गोड आहे. सफरचंद. डाळिंब. हे काय आहे? डाळिंब. आणि याच्यामध्ये छोटे छोटे काय असतात? दाणे असतात. याचा ज्यूस पण आपण करू शकतो, नाहीतर असंही खाऊ शकतो. आंबट गोड छान याची चव असते. तुमची आई आणत असेल ना वेगवेगळ्या प्रकारची फळं. आता हे काय आहे? सीताफळ. आतमध्ये काय असतात? काळ्या बिया आणि त्याच्यामध्ये पांढरं गर असतो. खायलासुद्धा कसं असतं? सीताफळ गोड असतं. आणि आताच्या सीझनमध्ये सीताफळाचा सीझन आहे. त्यामुळे सगळ्यांनी सीताफळ खायची आहेत. आता बघा फळाचा रंग. फळाचा रंग कसा आहे? हा कोणत्या रंगाचा आहे? पिवळा. केळीचा रंग कसा आहे? पिवळा. आता फळांचा रंग हा काय आहे? ही काय आहे? कैरी. कैरीचा रंग कसा आहे? हिरवा. हिरवा रंग आहे. याची चव कशी आहे? आंबट. चव कशी आहे? आंबट. हे काय आहे? सफरचंद. सफरचंदाचा रंग कसा आहे? लाल. बरोबर. सफरचंदाचा रंग कसा आहे? लाल आहे. सुरुवातीला ही सगळी फळं कच्ची असतात आणि हळूहळू ती काय होत जातात? पिकत जातात आणि तसा त्याचा रंग बदलत जातो. हे काय आहे? संत्री. काय आहे? संत्री. त्याचा रंग कसा आहे? केसरी. केसरी रंगाचं आहे. हे कसं असते? आंबट गोड त्याची चव असते. आता हे काय आहे? पेरू. पेरूचा रंग कसा आहे? हिरवा. हिरवा. बरोबर. फळांचा रंग मगाशी मी तुम्हाला सांगितले की नाही. ही काय? द्राक्ष. हिरव्या आणि काळी रंगाची ही काय आहे? द्राक्ष आहेत. याच्यापासून मनुके बनवतात. आणि केळीची चव कशी आहे?
गोड. आहे. कैरी कशी आहे? आंबट. आंबट. अननस कसं आहे? आंबट आणि तुरट. कसं आहे? आंबट आणि तुरट. सफरचंदाची चव कशी आहे? गोड. पेरूची चव कशी आहे? गोड. आणि हा काय आहे? आवळा. आता सीझन येईल आवळ्याचा, आणि आवळा हा अतिशय काय आहे? गुणकारी असा आहे. आवळ्याचे तुम्ही गुणधर्म पाहिले तर खूप आहेत, आणि आवळा हा रोजच्या जेवणामध्ये त्याचा समावेश करायला पाहिजे. अतिशय सी जीवनसत्व याच्यामध्ये जास्त प्रमाणात आहे. तुरट आहे, पण कसा आहे? आवळ्याचा मुरंबा बनवतात, त्याच्यानंतर च्यवनप्रशमध्ये या आवळ्याचा वापर करतात. तर हे रोज आवळा एक खाल्ला तर अतिशय फायदेशीर आहे. त्यामुळे आवळासुद्धा महत्त्वाचा आहे. आता ही काय आहेत? आज आपण वेगवेगळी फळं पाहिलेली आहेत. आता याच्यामध्ये काही फळं ही वेगळी आहेत. बघा, कोणकोणती फळं वेगळी आहेत बरं? कोण सांगेल? हे काय आहे? चेरी. चेरी. उन्हाळ्यामध्ये चेरी येते की नाही, तर हे चेरीचं फळ. हे स्ट्रॉबेरी. आता हिवाळ्यामध्ये काय येईल? स्ट्रॉबेरी. आणि हे काय आहे? जांभूळ, आहे की नाही? तर अशा पद्धतीने ही काय आहेत? वेगवेगळी फळं आहेत. आता बघा, ही अगोदरची फळं कशी आहेत? अगोदर आहे हे कोणतं फळ आहे? आंबा. हां, पण आंब्याचा रंग अगोदर कसा होता? हिरवा. हां, नंतर तो हळूहळू पिकत गेला, आणि मग त्याचा रंग काय झाला? केसरी झाला. बदल होत त्याच्यामध्ये गेला. ही काय झाली? फळावरची प्रक्रिया झाली. ही केळी, हो की नाही? कच्ची केळी, याची चव कशी? तुरट, आणि पिकल्यावर कशी लागतात? ती गोड लागतात. म्हणजे त्याच्यावरती प्रक्रिया झाली की नाही? हिरव्याचं रूपांतर कशामध्ये झालं? पिवळ्यात झालं. म्हणजे ही प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर हे टोमॅटो, हे कच्चे टोमॅटो, आणि त्याच्यानंतर ते हळूहळू काय होतात? पिकतात, आणि मग टोमॅटोचा काय होतो? कलर बदलतो, आणि लाल कलर त्याचा होतो. तर अशा पद्धतीचे हे काय आहेत? विविध फळं आहेत. आणि तुमची आई पण तुम्हाला वेगवेगळी फळं देत असेल आणून खायला, होय की नाही? आणि सगळ्यांनी लक्षात ठेवायची, फळं खायची आहेत. त्यामुळे आपल्याला खूप काही फायदा होतो. आता वेगवेगळी फळं तुम्ही काय करायची आहेत? आईला आणायला सांगायची, आणि त्याची आईला चवसुद्धा सांगायची आहे, आणि ती कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, हे सुद्धा सांगायचं आहे. कळलं? त्यामुळे सगळ्यांनी रोज एक फळ खाण्याचा संकल्प करायचा आहे. फळांची चित्र काय करायची आहेत? काढायची आहेत. धन्यवाद.